Hello dear students, welcome to डिप्लोमा वाला यूट्यूब चॅनल. तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बार बेंडिंग शेड्यूल फॉर बीम याचा एक न्यूमरिकल घेतला होता आणि त्याच्या अगोदर पण आपण फॉर्म्युलाचा एक व्हिडिओ बनवला होता. तर सेम त्याच पद्धतीनं आज पण मी काय करणार आहे, बार बेंडिंग शेड्यूल फॉर स्लॅब जे की इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे, ज्याच्यामध्ये आपण क्वांटिटी ऑफ स्टील काढतो. ठीक आहे, आणि त्याच्यामधल्या लागणारे स्टीलची क्वांटिटी हे सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहे. ठीक आहे, तर पहिला हा व्हिडिओ फॉर्म्युलाचा राहणार आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 एक प्रॉब्लेम मी तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन विथ एकदम सिस्टमॅटिक सोल्युशन्स तुम्हाला काढून देणार आहे. ठीक आहे, तर पार्ट 1 मध्ये फक्त फॉर्म्युलेज आपण लिहून घेऊ आणि पार्ट 2 मध्ये एक न्यूमरिकल त्याच्यावर सॉल्व्ह करू. दॅट इज बार बेंडिंग शेड्यूल फॉर स्लॅब्स. ठीक आहे, आता स्लॅबचा विचार केला तर स्लॅब कसा राहतो, रेक्टँग्युलर राहतो. मॅक्झिमम केसेस मध्ये कसं राहणार, रेक्टँग्युलर. जेवढं तुमचं हॉलचं साईज आहे तेवढंच तुमचं रूफ छत लागणार आहे. ठीक आहे, तर त्याला दोन डायमेन्शन असतात मित्रांनो, ते आहे एक LX आणि LY. तर ह्या फॉर एक्झाम्पल असा दिला असेल 3/4 साईज दिला असेल तुमचा हॉलचा साईज, तर स्लॅब रिक्वायरमेंट किती राहणार मग 3 मीटर बाय 4 मीटर. मग शॉर्टर स्पॅन जे आहे त्याला आपण कोणत्या डिरेक्शन मध्ये कन्सिडर करतो, ऍज अ LX, आणि लॉंगर स्पॅनला LY म्हणून कन्सिडर करतो. लक्षात ठेवा, आता LX डिरेक्शन मध्ये तुम्हाला कोणतं स्टील रिक्वायरमेंट आहे, तर मेन स्टील. लक्षात आलं, मेन स्टील. आणि मेन स्टील मध्ये बेंटअप, इन टर्म्स ऑफ बेंटअप बार्स आपण पॉइंट करतो. बेंटअप बार्स बट कसे, अल्टरनेटली बेंड केलेली, अल्टरनेटली. ठीक आहे, अल्टरनेटली बेंड केलेले बार्स आपण यूज करतो. ठीक आहे, आणि LY जे की लॉंगर स्पॅन राहील इन वाय डिरेक्शन, त्याच्यामध्ये आपण कोणतं स्टील टाकतो रे, डिस्ट्रीब्युशन स्टील टाकतो. कोणतं स्टील, डिस्ट्रीब्युशन स्टील. ओके, तर या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायची आहेत. ठीक आहे, तर दोनच स्टील्स आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत. एक आहे मेन स्टील, दुसरा आहे डिस्ट्रीब्युशन स्टील. मेन स्टील एक्स डिरेक्शन मध्ये आणि डिस्ट्रीब्युशन स्टील वाय डिरेक्शन मध्ये. ठीक आहे, आता स्केच काढला तर स्केच मध्ये कसं दिसणार ते व्हॅल्यूज किंवा ते बार्स, ते तुम्हाला एकदा क्लिअर करून देतो. ओके, तर हे तुमच्या मेन बार्स आहेत. ओके, आणि हे वाले तुमचे डिस्ट्रीब्युशन बार, त्याला डॉटेड लाईनने मी स्केच काढणार आहे. ओके, तर हा तुमचं LX स्पॅन आहे आणि हा वाला तुमचं LY स्पॅन आहे. ओके, तर हे तुमचं मेन बार. ठीक आहे, आणि हा वाला तुमचं डिस्ट्रीब्युशन. ओके, आता गेल्या याच्यामध्ये बीन्स मध्ये पण मी त्यांचे ऍडव्हान्टेजेस सांगितले होते स्टीलच्या. तर याच्या पण काही ऍडव्हान्टेजेस आहेत. आता सगळ्यांना माहित आहे मेन बार आपण कशासाठी यूज करतो, टू रेड्यूस व्हॉट, बेंडिंग मुवमेंट. आता बेंडिंग मुवमेंट दोन टाइपचे आहेत. नेगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट, त्याला आपण हॉगिंग बेंडिंग मुवमेंट म्हणतो. ठीक आहे, हॉगिंग बेंडिंग मुवमेंट म्हणतो. आणि दुसरा आहे पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट, त्याला आपण सॅगिंग बेंडिंग मुवमेंट. लक्षात ठेवा मित्र, सॅगिंग बेंडिंग. ओके, तर मेन स्टीलचं काय ऍडव्हान्टेज, दॅट इज टू रेड्यूस, दॅट इज बेंडिंग मुवमेंट. बेंडिंग मुवमेंट दोन टाइपचे आहेत, नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट. नेगेटिव्हला आपण हॉगिंग बेंडिंग मुवमेंट म्हणतो आणि पॉझिटिव्हला सॅगिंग बेंडिंग मुवमेंट म्हणतो. आता जिथं सपोर्ट येईल तिथं तुमचं काय जनरेट होणार, हॉगिंग बेंडिंग मुवमेंट जनरेट होतात. आणि ते रिड्यूस करण्यासाठी आपल्याला तिथं बेंटअप बार बेंट द्यावं लागतात. त्या मेन स्टीलला काय करतो आपण, एक 45 डिग्रीला स्टँडर्ड बेंट देतो टू रेड्यूस दिस नेगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट. आणि स्ट्रेट बार विल रेड्युसेस. ठीक आहे, स्ट्रेट बार विल reduces which bending moment, that is sagging bending moment. Okay, sagging bending moment.
आता इथं अल्टरनेट बेंड तुम्हाला मी शब्द यूज केला होता, इथं वर्ड यूज केला अल्टरनेट. आता ते कसं दिसणार आहे अल्टरनेटली बघा. ठीक आहे, तर ह्या फॉर्म मध्ये दिसणार आहेत. ठीक आहे, तर हे जे स्ट्रेट बार्स आहेत ते काय कमी करतात तुमच्या सॅगिंग, आणि बेंट अप बार्स विल रेड्युसेस हॉगिंग बेंडिंग. ते कॉम्बिनेशन्स आहेत. ठीक आहे, बट ह्याचं इव्हेंच्युअली लास्टला आपल्याला काय पाहिजे, मेनली काय, इट शुड रेड्युसेस बेंडिंग मुवमेंट. त्याच्यासाठी आपण काय करतो, मेन स्टील टाकतो. आणि मेन स्टील कोणत्या डिरेक्शन मध्ये, एलएक्स डिरेक्शन मध्ये, आणि डिस्ट्रीब्युशन स्टील एलवाय डिरेक्शन्स मध्ये टाकतो. ओके, आता डिस्ट्रीब्युशन स्टील जे आहे, ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन स्टील जे आहे त्याला थोडं मी काय करतो, ड्रॅग करतो वरच्या साईडला. डिस्ट्रीब्युशन स्टील हे कशासाठी यूज करतो, जे ऍडव्हान्टेजेस काय. फर्स्ट आहे प्रॉपर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन हो. दॅट इज स्ट्रेस म्हणजे काय, लोड डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, लोड डिस्ट्रीब्युशन कोणत्या डिरेक्शन मध्ये, वाय डिरेक्शन मध्ये. त्याच्यानंतर श्रिंकेजेस कमी व्हा ड्यू टू टेम्परेचर चेंजेस. ठीक आहे, आणि टेम्परेचर स्ट्रेसेस पण काय करते, ते कमी करते. एवढे काही मेन मेन पॉइंट्स आहेत, किंवा मेन मेन काय म्हणतात त्याला, पॅरामीटर्स आहेत, जे की त्याचा रोल प्ले करणार आहे तुमचा डिस्ट्रीब्युशन स्टील टू रेड्युसेस दिस. स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन म्हणजे लोड डिस्ट्रीब्युशन प्रॉपरली करतो, श्रिंकेजेस कमी करतो, आणि टेम्परेचर स्ट्रेसेस एका लिमिट मध्ये ठेवतात. मग त्यासाठी आपल्याला कोणता बार लागतो, डिस्ट्रीब्युशन स्टील आणि मेन स्टील, जे की तुम्हाला अगोदर मी सांगून ठेवलेलं आहे. तर फक्त दोनच बार्स आपल्याला रिक्वायरमेंट आहेत, मेन स्टील्स रिक्वायरमेंट आहे, दॅट इज मेन स्टील आणि डिस्ट्रीब्युशन स्टील. ह्याचे आपण फॉर्म्युलेस लिहून घेऊ, आणि त्याच्यानंतर एक न्यूमरिकल आपण त्याच्यावर बघणार आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे का, इथपर्यंत काय डाऊट. तर जेवढंच तुमचा साईज ऑफ हॉल राहील, किंवा हॉलचा साईज राहील, तेवढंच तुमचं स्लॅबचा साईज राहणार आहे. ओके, तर याचे आपण फॉर्म्युलेस बघू. तर फर्स्ट आहे मित्रांनो मेन स्टील. मेन स्टील कोणत्या डिरेक्शन मध्ये, एक्स डिरेक्शन मध्ये, एक्स डिरेक्शन मध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण लेंथ ऑफ बार काढतो. ठीक आहे, दॅट इज कोणता स्पॅन घ्यावा लागेल, कोणत्या स्पॅनला आपण मेन स्टील टाकतो, एक्स डिरेक्शन स्पॅन मध्ये, दॅट इज एल एक्स. -2 टाइम्स ऑफ कव्हर प्लस 2 टाइम्स ऑफ 9 फाय. ओके, हुक लेंथ प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला काय ऍड करावं लागेल, एक क्रँक लेंथ ऍड करावं लागेल. कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला या फिगर मध्ये अल्टरनेट बेंडिंग दिसतात, आहे का अल्टरनेट. मग एकच क्रँक एका बार मध्ये जनरेट होईल, दॅट इज 0.42 टाइम्स ऑफ डी. आणि तर तुम्हाला माहित आहे स्मॉल डी ची किंमत कसा काढतो, कॅपिटल डी -2 टाइम्स ऑफ कव्हर. आणि इथं डी डी म्हणजे काय, थिकनेस ऑफ स्लॅब. डी म्हणजे काय राहतो, थिकनेस ऑफ स्लॅब राहतो. आणि स्मॉल डी म्हणजे काय, रेनफोर्समेंट टू रेनफोर्समेंट डिस्टन्स, दॅट इज इफेक्टिव्ह डेप्थ. त्याच्यानंतर नेक्स्ट लगेच आपण नंबर ऑफ बार्स काढतो. याच्यामध्ये नंबर ऑफ बार्स, स्पॅन कोणता यूज करावा लागेल, एल वाय. कारण की अरेंजमेंट बघा, किंवा स्पेसिंग बघा, त्याचं मेन स्टीलचं स्पेसिंग कोणत्या डिरेक्शन मध्ये आपण ले डाऊन केलेलं आहे, इज वाय डिरेक्शन मध्ये. ठीक आहे, त्याची स्पेसिंग आपण डिस्ट्रीब्युशन इन वाय डिरेक्शन करतो. त्याच्यामुळे इथं नंबर ऑफ बार्स काढताना लक्षात ठेवा, नंबर ऑफ बार्स काढताना एल वाय -2 टाइम्स ऑफ कव्हर डिवायडेड बाय स्पेसिंग +1, असं हा वाला फॉर्म्युला यूज करतो टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ बार्स. अगोदर पण हाच फॉर्म्युला यूज केला होता, फक्त इथं एल एक्स आणि एल वाय च्या फॉर्म मध्ये तुम्हाला फॉर्म्युलेस लिहायचे आहेत. ओके, इथपर्यंत काय डाऊट. चलो नेक्स्ट, डिस्ट्रीब्युशन स्टील. डिस्ट्रीब्युशन स्टील कोणत्या डिरेक्शन मध्ये रे, वाय डिरेक्शन मध्ये, वाय डिरेक्शन मध्ये.
तर त्याच्यामध्ये पण सेम स्टेप राहील. लेंथ ऑफ बार कॅल्क्युलेट करतो. दॅट इज LY. कोणत्या डिरेक्शन मध्ये ले डाऊन करतो किंवा डिस्ट्रीब्यूट करतो? इन वाय डिरेक्शन. एक्स डिरेक्शन मध्ये मेन स्टील, वाय डिरेक्शन मध्ये डिस्ट्रीब्युशन स्टील. LY मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर प्लस 2 टाइम्स ऑफ 9 इथं बेंटअप आहे का नाही? फक्त स्ट्रेट बारच्या फॉर्म मध्ये आपण काय करतो, त्याला ले डाऊन करतो. तर त्याच्यामध्ये बेंटअप नाही म्हणजे हा वाला फॉर्म्युला येणार नाही डिस्ट्रीब्युशन मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर ऑफ बार्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. जसं मी LX घेतला, तर LX घेतला लेंथ ऑफ बार काढण्यासाठी आणि त्याच्या अपोजिट स्पॅन घेऊन नंबर ऑफ बार्स काढले. तर इथं पण काय करावं लागेल बघा. आता इथं डिस्ट्रीब्युशन बार कोणत्या याच्यामध्ये स्पेसिंग प्रोव्हाइड केलं, डिस्ट्रीब्यूट केलं, LX च्या डिरेक्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं त्याला. ओके. तर इथं LX मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर डिवायडेड बाय स्पेसिंग प्लस 1. तर हा फॉर्म्युला आहे. आणि बाकी लास्टला तर तुम्हाला माहिती आहे, आपल्याला कंपल्सरी बार बेंडिंग शेड्यूल प्रिपेअर करताना ते प्रिपेअर कशामध्ये करतो आपण? टॅब्युलर फॉर्म मध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, शेप, डायमीटर ऑफ बार, नंबर ऑफ बार्स, लेंथ, वेट, टोटल वेट हे पॅरामीटर्स राहणार आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी फिलअप करून घेतो. ठीक आहे. तर ह्या 2 स्टील लागणार आहेत कशामध्ये? स्लॅब्स मध्ये, मेन स्टील आणि डिस्ट्रीब्युशन स्टील. मेन स्टील इन एक्स डिरेक्शन, डिस्ट्रीब्युशन स्टील इन वाय डिरेक्शन. ठीक आहे. तर आय होप सो हा फॉर्म्युलेस तुम्हाला समजले असतील. ठीक आहे. तर बुक मध्ये नोट डाऊन करा. आता नेक्स्ट पार्ट नंबर 2 मध्ये एक न्यूमेरिकल घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. ते तुम्ही व्यवस्थित बघून ते इम्प्लिमेंट करायचे तुम्हाला बाकीच्या प्रॉब्लेम्स. ओके. तोपर्यंत आपण हा व्हिडिओ वाइंड अप करू. थँक्यू.